अधिकारी ठेकेदाराचा मिलीभगत भाग 2. दातपूर येथील आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामात गंभीर गैरप्रकार उघडकीस. ठेकेदार अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा आरोप. दातपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सध्या सुरू असून या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सदर बांधकामात वाळू व क्रशचा वापर न करता माती मिक्स डस्टचा वापर करून विटांचे बांधकाम केले जात आहे, असा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. स्थानिक नागरिक व पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधत सांगितले की संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यात स्पष्टपणे मिलीभगत दिसून येत आहे. या निकृष्ट कामाबाबत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष समोर दाखवूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट अधिकाऱ्यांच्या समोरच डस्टमध्ये बांधकाम सुरू ठेवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामाची गुणवत्ता तपासण्याऐवजी संबंधित अधिकारी पुढील बिल काढण्यासाठी मोजमाप घेण्यात गुंग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून भविष्यात आरोग्य उपकेंद्राच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बाळासाहेब पारवे यांनी केली आहे. तसेच अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बदली करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत या प्रकरणात योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी दिलाय. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कामात होणाऱ्या अशा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर.